राहिलेल्या दोन बाजूचं गुणोत्तर म्हणजे ते काय झालं, कोन दुभाजकाचं प्रमेय थोडक्यात त्याचं ते काय झालं, साध्य झालं. ओके, आता उदाहरण पाहू. झालं तुमचं, घ्या उदाहरण घेऊ. कोन दुभाजक एक उदाहरण लक्षात येईल तुमच्या. घ्या रटा घ्या. दिलेल्या माहितीवरून आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून QP काढा. आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून QP काढा. आणि आकृती आपण काढूया. आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून QP काढा. आता कोन दुभाजकाचा प्रमेय आहे का काय हे आपल्याला कळलं पाहिजे. फक्त सरावानुसार होतं, इथं सांगणार नाही कोणतं काय लागू होतं काय होतं काहीच नाही. आता हे झालं असं अशा पद्धतीने ही अशी माहिती दिलेली आहे आपल्याला. आणि काय काढायचंय, आता जे दिलेले आहेत त्या गोष्टी आपण आकृती काढून घ्या, नंतर तुम्हाला सांगतो कसं करायचं. कोन दुभाजकाच्या उदाहरणावरून आपल्याला त्याचं सूत्र कोणतं आहे, तर हे अशा पद्धतीनं कोन दुभाजक म्हणजे त्या जे दोन भाग झालेले असतात त्याचं गुणोत्तर बरोबर राहिलेल्या बाजूंचं गुणोत्तर. आता ते उदाहरणानुसार तुम्हाला प्रत्यक्ष सांगतो. एकदा तुम्ही प्रश्न लिहून घ्या. तर ते असं म्हणजे याचा अर्थ काय होतो, हा कोन दुभाजक खालची पण चावत असेल ना. नाही कोन दुभाजकाचं प्रमेय ना. मग नाही का हे QP पण 14 हा QP पण नाही 14 बाजू सारखी नाही राहत, कोन सारखे असतात. हे कोन सारखे बाजूचं माप वेगवेगळं असू शकतं, तसं काही नाही. म्हणजे बाजू कोणाला दुभागतं ते बाजूला दुभागत नाही. लक्षात आलं का, कोणाला दुभागतं ते बाजूला दुभागत नाही. तुम्ही काढून पहा. कोन दुभाजक केल्यानंतर बाजू सारख्या येतात असं नाही, बाजू सारख्या नसतात. कोन दुभाजक आहे तो आता. कोन दुभागल्यानंतर त्याच्या बाजू कशा येतात, बाजू वेगवेगळ्या येऊ शकतात. बाजूचं तुम्हाला सांगितलंच नाही ना, फक्त कोन सारखे आहे दुभाजक म्हणजे. मग आता बघा जे दिलेल्या गोष्टी आहेत, आता बघा उत्तर सोडवताना आकृती झाली काढताना आता नेहमी आपण जेव्हा प्रॉब्लेम सोडवतो बघा नेहमी गणित सोडवताना गणितामध्ये ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्या तर आपल्याला कळतात की नाही. दिलेल्या गोष्टी पाहिल्या घ्यायच्या. उत्तर लिहिताना उत्तर म्हणायचं किंवा बाण दाखवतो आपण. समजा तुम्ही परीक्षेत लिहिता प्रश्न क्रमांक 1 उदाहरण नंबर 2 चे उत्तर समजा आहे. मग त्याच्यामध्ये काय लिहायचं, दिलेली माहिती अगोदर लिहायची आणि जी काढायची ती प्रश्नचिन्ह देऊन करायचं आणि नंतर उत्तर लिहायला सुरुवात करायची स्टेप बाय स्टेप. आता दिलं काय दिलं आपल्याला बघा. mn दिलं. mn किती आहे 25 बरोबर. नंतर np किती दिली आपल्याला, किती 40. mq किती दिला, mq ची लांबी किती दिली 14 आणि काढायची काय आपल्याला qp. चालेल, असं सिस्टमॅटिक असतं. असं लिहायचं म्हणजे पहिलं ध्यानातच ठेवायचं. कोणताही प्रॉब्लेम असेल, कोणताही गणित असेल तर दिलेली माहिती अगोदर लिहायची, जी काढायची ती प्रश्नचिन्हाने दाखवायची आणि नंतर सोडवायचं. नंतर सूत्र टाकायचं आणि सूत्र टाकून काय करायचं, सोडवायचं. आता ही दिलेली माहिती, आता ही आकृती आपण पाहिल्याबरोबर आपल्याला काय कळणार आहे की हा कोन दुभाजकाचा प्रमेय इथे लागू होतो. कारण इथं कोन दुभागलेला आहे, इथं चित्रात तुम्हाला सांगितलं नाही कोन दुभाजक आहे, पण इथं आकृतीत दाखवलं. याच्यावरून कळतं हा कोन दुभाजक आहे. मग आता कोन दुभाजकाचा प्रमेय आपल्याला माहिती आहे. हा जो विभाग होतो, जे दोन बाजूला विभागला जात आहे कोन दुभाजकाने, तर NP ला काय केलेलं आहे, MQ ने काय केलंय, दोन भागात रूपांतर केले त्याचं. मग त्या दोन भागाचं रूपांतर घ्यायचंय काय, सॉरी गुणोत्तर घ्यायचं MQ छेद QP. त्याच्याबरोबर काय असतं, राहिलेल्या दोन बाजूचं गुणोत्तर असतं. हे आपल्याला माहित असलं पाहिजे, है की नाही. मग आता बघा MQ छेद काय QP. MQ छेद, आता आपण इथं ओळखलं हा कोन दुभाजकाचा प्रमेयाचं उदाहरण आहे. कोन दुभाजकाचं उदाहरण आहे, त्या प्रमेयावरून सोडवता येतं. मग त्याचा गुणोत्तर काय आहे, MQ छेद QP. हे त्याचं गुणोत्तर आहे त्या दोन भागाचं. बरोबर काय, राहिलेल्या दोन बाजूचं गुणोत्तर. आता ही बाजू सोडून दिली त्रिकोणाची, राहिलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत, NP आणि कोणती आहे, NP आणि MN ह्या दोन आहेत. म्हणजेच काय तुमचं काय होईल, MN छेद काय NP. लक्षात आलं का, कसं लिहायचं ते लक्षात येते तुमच्या. मग याचं कारण लिहायचं, कोन दुभाजकाचे प्रमेय. कोन दुभाजकाचे प्रमेय. लक्षात आलं, त्याचं कारण लिहायचं कोन दुभाजकाचे प्रमेय. एकदम सोपं आहे, काही अवघड नाही.
फक्त तुम्हाला त्याचं सूत्र, थोडक्यात हे सूत्र आपण मांडलंय की नाही, सूत्रात आहे. सूत्राचे कोण दुभाजकाचा प्रमेय समजला ते सूत्र तुम्हाला कळलं, एवढं मांडलं, संपला विषय. याच्यामध्ये काय करायचं आता, किमती भरायचं आहे की नाही. याच्यामध्ये काय करायचं सांगा. आता एमक्यू च्या जागेवर एमक्यू ची किंमत ठेवू. काय आहे सांगा, एमक्यू ची 14, क्यूपी च्या जागेवर किंमत ठेवू. क्यूपी आपल्याला माहिती आहे का, नाही. क्यूपी तशीच ठेवा. बघा बरं का, सूत्र लक्षात आलं. हा भाग छेद हा भाग, राहिलेल्या दोन बाजूंचं मग एम एन छेद एन पी. लक्षात आलं सूत्र कोण दुभाजकाचं. आता पुढं एम एन ची लांबी किती दिलेली तुम्हाला, एम एन ची 25 बरोबर, छेद काय तुमची 40. हे मांडायला काय अवघड आहे का, दिलेली माहिती फक्त मांडून टाकायचं, सूत्रामध्ये मांडून टाकलं. ओके. आता आपण मी कालच तुम्हाला सांगितलं, ज्याची आपल्याला किंमत काढायची ते अंशस्थानी असलं पाहिजे. आपल्याला किंमत कोणाची काढायची, क्यूपी ची काढायची. क्यूपी इथं कुठे आहे, छेदस्थानी आलेला आहे. मग ज्याची आपल्याला किंमत काढायची ते नेहमी अंशस्थानी त्याला घ्यायचं. लक्षात आलं का. आता बघा इकडे लक्ष द्या, हा क्यूपी अंशस्थानी केव्हा जाईल, क्यूपीचा आपल्याला पक्षांतर करावं लागेल. क्यूपी हा इकडे छेदस्थानी, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, तो अंशस्थानी जाणार. मग आता बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह घेतलं. इकडे लक्ष द्या, हे 14 इथं असेच ठेवा. हा क्यूपी इकडे छेदस्थानी, इकडे गेल्यानंतर काय झाला तुमचा, अंशस्थानी गेला. आणि क्यूपी ची किंमत काढायची म्हणून या संख्या इकडे आपल्याला घ्यावा लागतील. हा 40 कुठे आहे, हा 40 कुठे आहे, छेदस्थानी. तो कुठे जाईल, अंशस्थानी. आणि 25 कुठे आहे, अंशस्थानी. इकडे गेल्यानंतर तो छेदस्थानी जाईल. लक्षात आलं तुमच्या. म्हणजे जेव्हा आपण संख्यांची पक्षांतर करतो, संख्यांचं जागेचं आदला बदल करतो, तेव्हा इथं हा 25 अंशस्थानी इकडे आल्यानंतर छेदस्थानी येईल. आला. हा 40 इकडे छेदस्थानी, इकडे गेल्यानंतर कुठे गेला, अंशस्थानी गेला. हा क्यूपी इकडे छेदस्थानी, क्यूपी इकडे कुठे गेला, अंशस्थानी. प्रत्येकाला एक छेद असतो, याला याची गरज नाही. मग क्यूपीचा आपल्याला काढायचंय. मग आता इथं बघा, काढायला कॅल्क्युलेट करा. 5 ने याला भाग जातो, पण 5 25 5 5 25 आणि 5 8 पंचे 40 आहे की नाही. 14 8 त्याचा हे करा, त्याला भाग द्या. किती येतं, त्याचा भागाकार करा. क्यूपी बरोबर याचा भाग करा. 14 8 चौक 32 7 3 8 1 8 आणि 3 किती 11 छेद किती 5. भाग देऊन टाका त्यांना. क्यूपी बरोबर 5 दुने 5 1 5 5 दुने 10. असं तुम्हाला आला नाही तर असं करू शकता तुम्ही, आहे का नाही.